सर्वांना जय भीम आणि जय संविधान. भावांनो, काल थोडा कमी प्रवास झाला कारण की काल आपल्या छकुल्याला भरपूर मोठा प्रॉब्लेम झाला होता. पूर्ण त्यांनी टायर, त्याची रिंग, पूर्ण गिअरबॉक्स पूर्ण ओपन केला होता. तर काल म्हणजे 3-3.5 तास त्याच्यामध्येच गेले पूर्ण. आणि काल मी फार थकलो सुद्धा होतो कारण की सायकल बिलकुल चालत नव्हती, पूर्ण धक्का मारा लागत होता. तर भावांनो, काल आपण या रात्रीला इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर थांबलो होतो. हे असं लोकेशन होतं. आता नेमकंच मी टेंट वगैरे पूर्ण आता काढण्याची तयारी चालू होती. म्हटलं तुमच्यापर्यंत अपडेट द्यावा. काल असेपर्यंत असं काही लोकेशन होतं, बघू शकता. पूर्ण शेती वगैरे आजूबाजूला. आणि तिथे मी गच्चीवरती टेंट लावला होता. त्यांनी मला म्हणे की गच्चीवर लावून टेंट, काय हरकत नाही, ठीक आहे. तर आता भावांनो फ्रेश वगैरे झालो. आता टेंट वगैरे काढतो, पूर्ण सामान आपलं लोड करतो छकुलीवरती आणि लगेच निघतो. प्रवास फार मोठा आहे आणि कारण की रस्ता काहीच कटला नाही, कारण की थोडेफार प्रॉब्लेम येत राहता, ठीक आहे. बट प्रॉब्लेमला समोर जाणंच संघर्ष आहे. संघर्ष करून आपल्या जे आपलं ध्येय आहे ते मिळवावं लागतं. तर बाबा चला, जराही वेळ न घालवता निघूया आपल्या रस्त्याने आणि चहा पाणी करू रस्त्याने. अजून काय फक्त फ्रेश झालो, चहा पाणी काय घेतली नाही, तर लगेच निघतो आता. बघू शकता भावांनो लोकेशन. आणि इथं आपली छकुली मॅडम. भावांनो, आज मी माझा प्रवास जास्त करून रेकॉर्ड केला नाही. आज मी फक्त रस्ता उरकण्याचा मागवतो कारण की हा इकडं पूर्ण जंगली इलाका आहे. तो तुम्हाला दर्शवण्याचा प्रयत्न करतो. बघू शकता पूर्ण जंगलच आहे, पूर्ण जंगल आहे. आणि असाच रस्ता आहे बरं का पूर्ण. आणि आपल्याला जायचं आता समोर पूर्ण चढ आहे बघा. तुम्हाला गाड्या दिसतात का नाही, म्हणजे पुढून येत आहेत, बघू शकता. आले ते बघा. पूर्ण आता या इकडून पूर्ण धक्का मारत जायचं आपल्याला या रस्त्याने. आणि इकडच्या साईडला सुद्धा जंगलच आहे पूर्ण, ठीक आहे. या साईडला सुद्धा जंगलच आहे. आणि अक्षरशः धक्काच मारायचं काम आहे. 2 ते 2.5 किलोमीटर झालं धक्का मारतोय. बघू शकता ही गाडी बघा. आता ही गाडी चालली, तुम्हाला अंदाज येईल की कसा रस्ता आहे. एकदम सापासारखा रस्ता निसता असा, एकदम भयंकर. आणि अक्षरशः पूर्ण चढ आहे. आणि आज मी व्हिडिओ रेकॉर्डच केले नाही कारण की रस्ता उरकण्याच्या मागं बघू शकता भावांनो, ती गाडी बघा कसा रस्ता आहे, पूर्ण चढ आहे. तर भावांनो, आज फार म्हणजे तरी पण आपण 70 ते 80 किलोमीटर आलो आहे आज. अजून आता वाजलेत 4:30 वाजलेत. आणि मी एका जणाला विचारलं, सायकलवरती जात होते एक आजोबा. त्यांना विचारलं की आजूबाजूला पेट्रोल पंप आहे का. म्हणे 10 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर चला निघतो इथून कारण की आता टाईम होतोय, बरोबर ना. पूर्ण जंगली इलाका आहे, आजूबाजूला राहण्याचं कुठंच काही सोय वगैरे नाही. तर लवकरात लवकर मला या जंगलाच्या बाहेर पडावं लागेल आणि एखाद्या सेफ जागेवर म्हणजे पेट्रोल पंप असेल ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी आपला स्टे करावं लागेल. तर चला भावना निघतो इथून. बघू शकता पूर्ण आजूबाजूला माझ्या पूर्ण तुमचा भाऊ एकटाच आहे, कोणीच नाही आहे, कोणीच नाही. बघू शकता पूर्ण एकटाच आहे, फक्त गाड्या येत्या आणि जात्या. तर चला भावांनो निघूया इथून. स्वागत भावांनो व्हिडिओमध्ये. तर आजचा मुक्काम आहे आपला इंडियन ऑइल पेट्रोल पंप, जो की नवीनच बनतोय, नवीनच पेट्रोल पंप बनू लागलाय. बघू शकता अशा प्रकारे हा नवीनच पेट्रोल पंप बनतोय. आणि भावांनो, आज व्हिडिओ रेकॉर्डिंग नाही केले आणि अक्षरशः आज तुम्हाला सांगू इच्छितो की आज अशा रस्त्यावर अडकलो होतो. सगळीकडून जंगल होतं, मध्ये रस्त्यावरती मी एकटाच होतो, आजूबाजूला कोणीच नाही. आणि चढता रस्ता होता, त्या ठिकाणी आपली सायकलची चेन तुटली, छकुलीची पूर्ण चेन तुटली. पण एक भले माणूस भेटले, त्यांनी मदत केली. अक्षरशः हाताला ऑइल लागलेले पूर्ण. पण भावांनो, संघर्ष करावा लागतो. सर्व्हाइव्ह करण्यासाठी संघर्ष करणं फार गरजेचं आहे. तर भावांनो, आता वाजले संध्याकाळचे 6 वाजा लागले आणि सूर्य बघा किती चमकतोय. सगळी गुण आता मस्त निळशार तुम्हाला आभाळ दिसत असेल. पूर्ण आजूबाजूला जास्त घरं सुद्धा नाही, कोणीच नाही आजूबाजूला, जास्त घरं नाही, काय नाही. इथं फक्त पेट्रोल पंप आहे, ठीक आहे. हा पेट्रोल पंप नवीन काम चालू होते. एक घर त्या कोपऱ्याला दिसत असेल, ते एक घर त्या कोपऱ्याला आहे आणि एक घर ह्या कोपऱ्याला आहे.
ते घरमाची ती छोटीशी हॉटेल आहे. बाकी आता कोणीच नाही, फक्त मी आहे इथं. ते पेट्रोल पंपवाला तो भैया तो पण म्हणे की रात्रीला पेट्रोल पंप लवकर बंद होतो. तर भाऊंनो अक्षरशः चेन तुटली होती. आजूबाजूमध्ये तिला कोणी येत नव्हतं. थोडीफार घाबरल्यासारखं होतं, पण शेवटी मन शांत करावं लागतं. एक भैया थांबले, त्यांचं आभार, त्यांनी मदत केली. आणि आता उद्याला आपल्याला निघताना समोर सायकल दुकान आहे म्हणे, ते बनवून घ्या. उद्याला बनवून घेऊया सायकलची चैन पहिले, तेव्हा पुढं प्रवास चालू करू. इथून काय आता 400 किलोमीटर असेल, कारण की आज आपण 100 किलोमीटर चालवले. आणि अक्षरशः फार थकलो मी. आणि या ठिकाणी आता वॉशरूमची सुविधा नाही, पाण्याची सुविधा नाही. त्या भैयाला म्हटलं, भैया म्हणे की करतो म्हणे चालू थोड्या वेळानं, पाणी वगैरे मोटर वगैरे चालू करू म्हणे. पाणी आलं तर ठीक, कारण की कधी येतं कधी येत नाही म्हणे पाणी. आता बघूया पाणी वगैरे चालू केल्यानंतर. तर भाऊनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता उद्याला नवीन प्रवासात. तुम्ही व्हिडिओ कुठून बघता हे कमेंट करणं विसरू नका. बघा, हा पेट्रोल पंपच आहे, या ठिकाणी आपला आजचा मुक्काम आहे. तर भाऊनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम, जय संविधान.